कॉर्पोरेट लव्ह स्टोरी भाग 1 पहिली भेट. मुंबईच्या गजबजलेल्या शहरात उंच काचेच्या इमारतीत एलिप कॉप नावाची मोठी कंपनी होती. सकाळची वेळ, ऑफिसमध्ये सगळीकडे गडबड, कीबोर्डचे आवाज, कॉफीचा सुगंध आणि डेडलाईनची धावपळ सुरू होती. त्या दिवशी कंपनीत नवीन HR मॅनेजर जॉईन होणार होती, अन्वी देशमुख. अन्वी आत्मविश्वासू, हुशार आणि खूपच शांत स्वभावाची मुलगी. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. पहिल्याच दिवशी ती वेळेआधी ऑफिसमध्ये पोहोचली. गुड मॉर्निंग, ती रिसेप्शनवर हसत म्हणाली. रिसेप्शनिस्टने हसून उत्तर दिलं, वेलकम टू इलेक्ट कॉप मॅम. तिची एंट्री जणू काही सगळ्यांच्या नजरा आपोआप तिच्याकडे वळल्या. काही जण कौतुकाने तर काही जण कुतूहलाने तिच्याकडे पाहत होते. त्याचवेळी कंपनीचा CEO आर्यन खन्ना आपल्या केबिनमध्ये मीटिंगमध्ये व्यस्त होता. आर्यन म्हणजे स्ट्रिक्ट, डेडिकेटेड आणि थोडासा ॲटिट्यूड असलेला बॉस. कामात एकदम परफेक्ट, पण लोकांशी थोडासा दूर राहणारा. मीटिंग संपल्यानंतर त्याने आपल्या असिस्टंटला विचारलं, न्यू HR जॉईन्ड? येस सर, मिस अन्वी देशमुख. शी इज वेटिंग टू मीट यू. आर्यनने हलकंसं स्मित केलं. सेंड हर इन. अन्वी थोड्या नर्व्हस पण आत्मविश्वासाने केबिनमध्ये गेली. मे आय कम इन सर? आर्यनने वर पाहिलं आणि काही क्षण तो थांबला. कम इन. दोघांची नजरानजर झाली. जणू वेळ काही सेकंद थांबला. अन्वीने प्रोफेशनल टोनमध्ये बोलायला सुरुवात केली. हॅलो सर, आय एम अन्वी देशमुख, न्यू HR मॅनेजर. आर्यनने हात पुढे केला. आर्यन खन्ना, वेलकम टू एलिट कॉप. हात मिळवताना दोघांनाही एक वेगळा स्पार्क जाणवला, पण दोघांनीही ते मनातच ठेवलं. होप यू कॅन हँडल द प्रेशर हिअर. आर्यन थोड्या कडक आवाजात म्हणाला. अन्वीने लगेच उत्तर दिलं, प्रेशर इज पार्ट ऑफ ग्रोथ. सर, आय एम रेडी फॉर इट. आर्यन थोडासा इम्प्रेस झाला, पण चेहऱ्यावर काहीच दाखवलं नाही. बाहेर येताना अन्वी मनात विचार करत होती, हा माणूस खूप वेगळा आहे, पण खूपच इंटरेस्टिंग. आणि दुसरीकडे आर्यन आपल्या केबिनमध्ये विचार करत होता, शी इज नॉट लाईक अदर्स. लेट्स सी हाऊ लॉंग शी लास्ट. त्या एका भेटीतच काहीतरी वेगळं सुरू झालं होतं, पण हे प्रेम होतं की फक्त आकर्षण. अन्वीचा ऑफिसमधला पहिला दिवस संपत आला होता, पण तिच्यासाठी खरी परीक्षा अजून बाकी होती. HR मॅनेजर म्हणून तिने लगेच काम हाती घेतलं. फाईल्स तपासत असताना तिला एक मोठी समस्या दिसली. कंपनीत काही कर्मचाऱ्यांवर ओव्हरटाईमचा खूप जास्त प्रेशर होता आणि त्यांची कंप्लेंट्सही पेंडिंग होत्या. अन्वी मनात म्हणाली, हे असं चालणार नाही, मला काहीतरी बदल करावाच लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने एक मीटिंग ठेवली. सर्व डिपार्टमेंट्स हेड आणि CEO आर्यन खन्ना उपस्थित होते. अन्वीने प्रेझेंटेशन सुरू केलं. एम्प्लॉईज आर द बॅकबोन ऑफ एनी कंपनी आणि जर तेच खुश नसतील तर कंपनी कधीच पुढे जाऊ शकत नाही. सगळे एकमेकांकडे पाहू लागले, कारण कोणीही CEO समोर अशी थेट बोलत नव्हतं. आर्यनने थोड्या थंड आवाजात विचारलं, सो व्हॉट एक्झॅक्टली आर यू ट्राईंग टू से, मिस अन्वी? अन्वीने निर्धाराने उत्तर दिलं, आय वॉन्ट टू इम्प्लिमेंट अ न्यू पॉलिसी लिमिटेड ओव्हरटाईम अँड प्रॉपर एम्प्लॉई फीडबॅक सिस्टम. मीटिंग रूममध्ये काही सेकंद शांतता पसरली. आर्यनचा चेहरा थोडा गंभीर झाला. डू यू इवन नो हाऊ दिस कंपनी रन्स? तो थोडासा चिडून म्हणाला. डेडलाईन्स मॅटर मोर दॅन कम्फर्ट. अन्वीनेही हार मानली नाही. सर, डेडलाईन्स इम्पॉर्टंट आहेत, पण एम्प्लॉईज बर्नआउट झाले तर प्रोडक्टिव्हिटी कशी टिकेल? दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. डोंट टीच मी हाऊ टू रन माय कंपनी. आर्यनचा आवाज चढला. अन्वी शांत पण ठाम होती. आय एम नॉट टीचिंग यू सर, आय एम जस्ट डुईंग माय जॉब. सगळे कर्मचारी शॉक झाले. पहिल्याच आठवड्यात HR मॅनेजर CEOला चॅलेंज करत होती.
मीटिंग अचानक संपली. आर्यन रागातच केबिनमध्ये निघून गेला. अन्वीला थोडं वाईट वाटलं, पण ती स्वतःशीच म्हणाली, मी चुकीचं काही बोलले नाही. मला जे योग्य वाटतं ते मी करणार. दुसरीकडे आर्यन आपल्या केबिनमध्ये खूपच विचारात पडला होता. ही मुलगी वेडी आहे का की खूपच प्रामाणिक? त्याला रागही येत होता, पण तिच्या धाडसाचं कौतुकही वाटत होतं. संध्याकाळी ऑफिस संपताना अन्वी लिफ्टमध्ये उभी होती आणि अचानक दरवाजा उघडला. आर्यन आत आला. दोघं पुन्हा समोरासमोर. काही क्षण शांतता. आर्यनने हळूच विचारलं, वाय आर यू सो स्टबन? अन्वीने हलकंसं हसून उत्तर दिलं, बिकॉज आय केअर. त्या एका वाक्याने आर्यन थोडासा थांबला. कदाचित पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्याशी असं बोलत होतं. आर्यन अन्वीचा प्रस्ताव स्वीकारेल का, की त्यांच्या नात्यात अजून मोठं अंतर येणार? लिफ्टमधली ती छोटीशी बातचीत आर्यनच्या मनात सतत घोळत होती. बिकॉज आय केअर. अन्वीचे शब्द त्याला वारंवार आठवत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये सगळं नेहमीसारखं होतं, पण आज काहीतरी वेगळं घडणार होतं. सर्वांना अचानक मेल आला. इमर्जन्सी मीटिंग ॲट 11 AM, CEO ऑफिस. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, कालच्या वादानंतर काय होणार? मीटिंग सुरू झाली. आर्यन शांतपणे उभा होता. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे. तो म्हणाला, आय हॅव टेकन अ डिसिजन. सगळे श्वास रोखून ऐकत होते. आय एम अप्रूव्हिंग द न्यू HR पॉलिसी प्रपोज्ड बाय मिस अन्वी. सगळे शॉक झाले. अन्वीला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. आर्यन पुढे म्हणाला, बट रिमेंबर, अगर परफॉर्मन्स डाऊन झाला तर रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असेल. अन्वीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं, आय ॲक्सेप्ट दॅट सर. त्या क्षणी दोघांच्या नजरेत एक वेगळाच रिस्पेक्ट होता. वादातून सुरुवात झालेलं नातं हळूहळू समजुतीकडे वळत होतं. काही दिवस गेले. नवीन पॉलिसीमुळे एम्प्लॉईज खुश होते. ऑफिसमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी दिसू लागली. एक दिवस अन्वी कॅफेटेरियात बसली होती. एकटीच बसली होती. तेवढ्यात आर्यन तिच्या समोर येऊन बसला. कॉफी? त्याने विचारलं. अन्वी थोडी सरप्राईज झाली. शुअर. दोघे शांतपणे कॉफी घेत होते. आर्यन अचानक म्हणाला, यू वेर राईट. अन्वी हसली. थँक्स. पण तुम्ही ऐकलं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. त्या दिवसापासून दोघांमध्ये एक वेगळीच बॉन्डिंग तयार होऊ लागली. पण अजूनही दोघंही आपल्या फिलिंग्सपासून अनभिज्ञ होते. पण ऑफिसमध्ये सगळ्यांना हे लक्षात येत होतं, CEO आणि HR मध्ये काहीतरी सुरू आहे. ऑफिसमध्ये सुरू होणार गॉसिप आणि एक नवीन एंट्री जी त्यांच्या नात्यात वादळ आणणार. वादळाची चाहूल लागते. काही दिवसातच एलिट कॉर्पमध्ये वातावरण पूर्ण बदललं होतं. एम्प्लॉईज खुश, कामात विश्वास आणि सर्वत्र पॉझिटिव्ह वाइब्स. अन्वीच्या पॉलिसीजमुळे सगळ्यांमध्ये तिच्याबद्दल आदर वाढला होता. आणि आर्यन, तोही आता आधीसारखा कठोर दिसत नव्हता. पण जिथे बदल होतो तिथे गॉसिप पण सुरूच होतं. कॅफेटेरियात 2 एम्प्लॉईज कुजबुजत होते. तुला नाही वाटत CEO आणि HR मध्ये काहीतरी आहे? हो ना, रोज ऑफिस मीटिंग्स, डिस्कशन आणि काहीतरी तर आहे. ही गॉसिप हळूहळू संपूर्ण ऑफिसमध्ये पसरली. एक दिवस अन्वी लिफ्टमध्ये होती. तेव्हा 2 मुली तिच्याकडे पाहून हसू लागल्या. सम पीपल ग्रो रिअली फास्ट इन कंपनी. त्यांचा टोन टोमणेखोर होता. अन्वीला समजलं हे सगळं तिच्याबद्दल आहे. तिच्या मनात थोडी अस्वस्थता निर्माण झाली. मी माझ्या कामामुळे ओळखली जावी अशा गॉसिपमुळे नाही. त्याच दिवशी आर्यन आपल्या केबिनमध्ये होता. तेव्हा त्याच्या जुन्या मैत्रिणीची एंट्री झाली, कियारा मेहता. कियारा कॉन्फिडंट, ग्लॅमरस आणि खूपच स्मार्ट बिझनेसवुमन. ती आर्यनची कॉलेज फ्रेंड आणि एकेकाळी त्याची खूप जवळची व्यक्ती. मिस मी? कियारा हसत म्हणाली. आर्यन थोडा सरप्राईज झाला. कियारा, यू हिअर? कियारा कंपनीत एका मोठ्या कोलॅबोरेशनसाठी आली होती. पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. आर्यनला परत मिळवण्याची इच्छा. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमध्ये एक स्मॉल सेलिब्रेशन ठेवण्यात आली होती कोलॅबोरेशनसाठी.
सगळे एन्जॉय करत होते. अन्वीही तिथे होती, सिंपल पण एलिगंट लुकमध्ये. आर्यनची नजर तिच्यावरून हटत नव्हती, पण तेवढ्यात कियारा आली आणि त्याचा हात पकडून म्हणाली, कम ऑन आर्यन, लेट्स डान्स. सगळ्यांसमोर आर्यन कियारासोबत डान्स करू लागला. अन्वीच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू कमी होत गेलं. तिच्या मनात एक अनोळखी वेदना उठली. मला का वाईट वाटतंय? तो माझा कोण आहे? डान्स संपल्यावर कियारा जाणीवपूर्वक अन्वीच्या जवळ आली. हाय, आय एम कियारा, आर्यन्स स्पेशल फ्रेंड. अन्वीने हलकंसं स्मित केलं. अन्वी, HR मॅनेजर. कियारा तिच्याकडे बघत म्हणाली, आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट यू. त्या शब्दांमध्ये कौतुक कमी आणि चॅलेंज जास्त होतं. त्या रात्री अन्वी घरी गेल्यावर खूप विचारात पडली. मी का डिस्टर्ब झाले? आर्यनच्या आयुष्यात कोण येतंय जातंय, मला काय फरक पडतो? पण मन मानायला तयार नव्हतं. दुसरीकडे आर्यन आपल्या केबिनमध्ये एकटाच बसला होता. त्याच्या डोळ्यासमोर दोन चेहरे होते. एक कियारा, जी त्याच्या भूतकाळाचा भाग होती, आणि एक अन्वी, जी हळूहळू त्याच्या वर्तमानात जागा बनवत होती. तो स्वतःशीच म्हणाला, वाय डू आय फील डिफरंट वेन शी इज अराउंड? आता सुरू होणार होतं एक नवीन वादळ. कियारा काय प्लॅन करणार? अन्वी आपल्या फिलिंग्स समजून घेईल का? आणि आर्यन कोणाला निवडणार? पुढील भागात कियारा आणि अन्वीचा पहिला मोठा क्लॅश. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.